सरकार मन की बात बळजबरीने ऐकवते, पण जन की बात होत नसेल तर कसं चालेल? रावण आणि तुमच्यात फरक काय? उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल. दिल्लीतील आंदोलनामागे विरोधक आणि देशाबाहेरील शक्ती, देशात असंतोष निर्माण करण्यासाठी विरोधकांचा आपापला अजेंडा, भाजपच्या रवींद्र चव्हाणांचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार संसदेत चर्चेस तयार, विरोधकांकडून नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चेची मागणी, मात्र चर्चा कधी होणार हे अद्याप अस्पष्ट. संसद भवन परिसरात विरोधकांचं काळे कपडे घालून आंदोलन, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या अटकेचा निषेध. नागपूर पुण्यात काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधी आणि सीजेपीच्या समर्थनार्थ नागपुरात राजभवनासमोर तर पुण्यात लोकभवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांकडून नागपुरातील आंदोलकांची धरपकड. जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका, लाठीचार्ज प्रकरणातील याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल. जंतर मंतरवरील लाठीचार्जवर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहांचा संताप, लाठी चालवणाऱ्यांचा गुंड असा केला उल्लेख. कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची माहिती. दुपारी 2 नंतर मंत्रालयात पत्रकार परिषद. पुण्यातील घाट परिसराला आज पावसाचा रेड अलर्ट, राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. पुढील 4 ते 5 दिवसात कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. नाशिकच्या धात्रक फाटा परिसरात खड्ड्यात स्कूल बस अडकली, बसमधील 30 ते 40 विद्यार्थी सुखरूप. पावसामुळे अंदाज न आल्याने बस खड्ड्यात अडकल्याची माहिती.